अगं हिला काय झालंय? का पागल झालीये? अजून नवऱ्याचे प्रेतही आले नाही आणि हिने स्वतःच आपला साजशृंगार काढून टाकलाय. डोळ्यात एकही अश्रू नाहीत. पाण्याने सिंदूरसुद्धा धुवून टाकलाय. कसली दगडाच्या काळजाची बायको आहे. हिला रडू पण येत नाही. बाकी सगळं कुटुंब रडून पागल झाले असं तिथे जमलेल्या शेजारीणी आणि नातलग एकताला म्हणत होते. एकता निर्विकार चेहऱ्याने बसली होती. सगळं ऐकत होती, पण त्यावर तिला जणू काहीच फरक पडत नव्हता. तिच्या मांडीवर 2 वर्षांचा रोहन बसलेला होता आणि ती त्याला शांतपणे दूध पाजत होती. तेवढ्यात त्यापैकी एका बाईने म्हटले, अगं तुम्ही सगळ्या या अशा गोष्टी काढून बसलात का या दुःखाच्या काळात? मला तर वाटते बिचारीने आपले मानसिक संतुलन गमावले. आपण तिला रडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शेवटी इतक्या कमी वयात विधवा झाली आहे. पण एकता काय विचार करत होती हे कोणालाच माहीत नव्हते. एकताचे अमरसोबत लग्न होऊन फक्त 3 वर्ष झाली होती. एकता अमरवर खूप प्रेम करत होती आणि अमरही एकतावर खूप प्रेम करायचा. एकताच्या सासरी तिची लग्न झालेली नणंद, जाऊ, सासू सासरे होते जे तिला खूप प्रेम करायचे. एकताला वाटायचे की पतीच्या रूपात अमर तिला जणू तिच्या स्वप्नातला राजकुमार मिळाला आहे. पण एकताला माहीत नव्हते की स्वप्नातले राजकुमार फक्त स्वप्नांमध्येच असतात. प्रत्यक्षात तसं काही नसतं. तेवढ्यात एका बाईने विचारले, अगं बाई, मी ऐकले की गाडीत अमरसोबत एक बाई पण होती. तिचाही मृत्यू झाला. तेव्हा रडत असलेल्या एकताच्या सासूबाई गीता म्हणाल्या, तुम्ही सगळे आमच्या दुःखात सामील व्हायला आलात की फक्त गॉसिप करायला? तुम्हाला फक्त बोलायला मसाला हवा आहे. पण हे दिसत नाही की माझी सून एवढ्या लहान वयात विधवा झाली आहे आणि आम्ही आमचा तरुण मुलगा गमावला आहे. इतक्या सगळ्या गोष्टी ऐकून एकता उठून खोलीत गेली आणि कपाटातून कपडे काढून पॅक केले. तोपर्यंत एकताच्या माहेरचे लोकही आले. काही बायका एकताला खोलीत बोलवायला गेल्या. त्यांनी बघितले की एकता सलवार कमीज घालून खांद्यावर मुलाला घेऊन कुठेतरी जाण्यासाठी तयार आहे. सगळ्या म्हणाल्या, अगं सुनबाई, अमीरचे पार्थिव शरीर आले आहे. दरवाजावर ये, अंतिम दर्शन कर. ह्या कपड्यात आता तुझे काहीही नाही सुनबाई. एकता म्हणाली, चला. एकता तिची पॅक केलेली बॅग आणि मुलासह बाहेर आली आणि अमरच्या पार्थिव शरीराला स्पर्श करून म्हणाली, अमर, माझ्याशी असा विश्वासघात का केलास? माझा काय दोष होता? मी तुला देवासारखे मानून पूजत होते आणि तू माझ्याशीच फसवणूक करत होतास. काश हे सगळे प्रश्न मी तुला वेळेवर विचारले असते. आज तुला गमावून मला सत्य कळाले की तू माझ्याशी किती मोठा धोका करत होतास आणि ह्यात तुझे संपूर्ण कुटुंब तुझ्यासोबत होते. गीता म्हणाल्या, अगं काय बोलतेस सुनबाई? अमरने नेहमी तुला किती प्रेम केले. तू आई होऊ शकत नव्हतीस म्हणून मुलाला दत्तक घेऊन तुला आई होण्याचे सुख दिले आणि तू भर समाजात माझ्या मृत मुलावर असे आरोप करतेस. एकता म्हणाली, आईजी, ह्या घ्या माझ्या मेडिकल रिपोर्ट्स जे तुम्ही लपवले होते. काल रात्री अमरचा अपघात होण्यापूर्वी मी तुमच्या आणि अमरच्या सगळ्या गोष्टी ऐकल्या होत्या. त्यामुळे कृपया महान बनण्याचा हा देखावा करू नका, कारण आता तुमच्यावर मला अजिबात विश्वास राहिलेला नाही. मी इथून निघते, माझ्या मुलाला घेऊन कायमस्वरूपी. एकताचे सासरे म्हणाले, व्याहीणबाई, आपल्या मुलीला समजवा. ती काय बोलते? समाजात एका पत्नीने आपल्या मृत पतीबद्दल असं बोलणे योग्य नाही. ह्यामुळे आमच्या मुलाचा आणि आमच्या कुटुंबाचा अपमान होतोय. एकताचे वडील म्हणाले, बेटा काय बोलतेस तू? असं बोलत नाहीत. हेच तुझे सासर आहे आणि हेच तुझे घर आहे. मला माहीत आहे की हा खूप मोठा आघात आहे, पण अशा प्रकारे सासरच्यांचा समाजात अपमान करणे सुद्धा चुकीचे आहे. बॅग आत ठेव आणि मुलाला त्याच्या आजोबांकडे दे. एकता तिच्या वडिलांना म्हणाली, मला आधीच माहीत होते की तुम्ही असंच म्हणाल, कारण आयुष्यभर तुम्ही हेच शिकवले की एका मुलीची पालखी माहेरातून निघावी आणि सासरहून तिची अर्थी. तिलाच आदर्श महिला समजले जाते. त्यामुळे माफ करा, मी आईसारखी गुदमरलेले आयुष्य जगू शकत नाही. बाबा, किती आश्चर्याची गोष्ट आहे ना? आपण एकदाही मला विचारले नाही की शेवटी असं काय झाले की मी हा निर्णय घेतला. असं काय घडले की मी हा निर्णय घेतला. असो, काही हरकत नाही. मला कुणाकडून काही अपेक्षा नाहीत, कारण मला माहीत आहे की सत्य समजून घेतल्यावरही कुणी माझी मदत करणार नाही. फक्त हेच म्हणतील की सगळं विसरून जा, हेच तुझे नशीब आहे. पण मी असं काहीही करणार नाही. आपण सगळ्यांनी कान खोलून ऐकून ठेवा. रोहन फक्त माझा मुलगा आहे, म्हणून मी रोहनला कुणालाच देणार नाही आणि ना त्याला अमरचे नाव देणार आहे. मी आज समाजासमोर अमरची विधवा होण्याचे नाकारते आहे. आईजी, काल रात्री मी तुमच्या खोलीत पाण्याचा ग्लास ठेवायला येत होते, तेव्हा मी तुमच्या बोलण्याचा साक्षीदार झाले. अमर म्हणत होता, आई, आता मी रचना, अमरची प्रेयसी, शिवाय राहू शकत नाही. रोहनशिवाय रचनाचे रडून रडून वाईट हाल झाले. तुमचे ऐकून मी फार मोठी चूक केली. मी रोहनला एकताला द्यायला नको होते. मी उद्या सकाळी एकताला सगळं सत्य सांगून तिला घटस्फोट देईल, कारण आता मी एकतावर प्रेम करण्याचे नाटक करू शकत नाही. मी आजच रचनाला कारणे घेऊन निघतोय. सकाळपर्यंत घरी पोहोचेन
आणि एकताला सगळं खरं सांगेन. गीता म्हणाल्या, अमर, मी आधीच सांगितले होते की रचनाला मी सुनेच्या रूपात स्वीकारू शकत नाही. ती आपल्या जातीचीही नाही. तुझ्या म्हणण्यावरून मी मुलाला स्वीकारले. अमर, तू सांगितले नाहीस, पण मला हे सत्य माहीत आहे की तू आणि रचना मिळून एकताचा मेडिकल रिपोर्ट बदललाय की ती कधी आई होऊ शकत नाही. आणि खरा रिपोर्ट तू लपवून ठेवला होता, तो आता माझ्याकडे आहे. रचना नर्स आहे ना? तर तूच विचार कर की जर आपण तिच्यावर रिपोर्टमध्ये फेराफेर केल्याची केस केली तर तिचे करिअर संपेल. त्यामुळे सगळं जसं चाललंय तसंच राहू दे. ह्यातच सगळ्यांचे भले आहे. समजलास ना? माहिती आहे का, हे सत्य कळाल्यानंतर की मी आई होऊ शकते, मला काय वाटले होते तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. कारण वांज असण्याचे टोमणे फक्त मीच ऐकत होते आणि अमर रोहनला माझ्या हातात देऊन स्वतः महान बनले. माहिती आहे का, जेव्हा अमरने रोहनला माझ्या कुशीत दिले असं म्हणत की आजपासून हा मुलगा आपला आहे, कारण त्याच्या आईवडिलांचा एका कार अपघातात मृत्यू झाला आहे. दोघंही माझे मित्र होते म्हणून त्यांनी मला हा मुलगा दिला. दोघांनी प्रेमविवाह केल्यामुळे त्यांचे कुटुंब मुलाला आपल्या जवळ ठेवायला तयार नाही. आणि मी वेडी, अमरच्या प्रेमात आंधळी. त्यांची खोटी कहाणी खरं मानून रोहनला आपले मूल मानले. माझ्यासोबत इतका मोठा विश्वासघात झाला, जो तुम्हा सगळ्यांनी मिळून केला. मी तर काल रात्रीच अमरसोबत माझे नाते संपवले होते आणि आज मलाही त्याची खूप प्रतीक्षा होती. अमरला मला काही प्रश्न विचारायचे होते की शेवटी का माझ्या खऱ्या प्रेमाच्या बदल्यात माझ्याशी फसवणूक केली? का 3 वर्षापर्यंत मला अंधारात ठेवले? कोणत्या चुकीची शिक्षा मला मिळाली? मी काही विचारू शकले त्याआधीच हे सगळं घडले. त्यामुळे आज तुम्ही मुलासोबतच तुमच्या नातवालाही गमावलंय. मी इथून कायमची निघते. आई, आई, माझे सॉक्स सापडत नाहीयेत, कुठेतरी हरवलेत. आज ऑफिसमध्ये एक महत्त्वाची मीटिंग आहे, मला उशीर होतोय. रोहनचा आवाज कानावर पडला. तेव्हा एकता 27 वर्षापूर्वीच्या आठवणींच्या जगातून बाहेर आली आणि हसत म्हणाली, अरे बापरे, समोरच ठेवलेत आणि पूर्ण घर डोक्यावर घेतलंय. एवढा मोठा झालास तरी एकही वस्तू स्वतःच्या जागेवर ठेवत नाहीस. ओ, लव्ह यू माझी प्रिय आई, जातो बाय, रोहन म्हणाला. रोहनला जाताना बघून एकता म्हणाली, अमर, तुला जाण्याचे मला काहीही दुःख नाही. कुणी याला बदला म्हणेल तर बदला म्हणू दे. आज तुझ्या मुलाच्या आयुष्यात तुझे काहीही स्थान नाही. तो तुला विचारतही नाही आणि तुझ्याबद्दल जाणून घ्यायची त्याला इच्छाही नाही, कारण त्याची संपूर्ण दुनिया माझ्यात सामावली आहे. तुला गमावून मी स्वतःला शोधले. माझे कुटुंब, मानसन्मान आणि ओळखही मिळाली. खरं सांगू तर आज तुला गमावल्याचे मला कोणतेही दुःख नाही.